मेष राशी 11 ते 17 ऑगस्ट 2025 साप्ताहिक राशीफल। ऑगस्टचा दुसरा आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार तुमच्यासाठी खास राहणार आहे। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात बुध कर्क राशीत थेट असेल। याशिवाय या आठवड्यात शनी मीन राशीत, मंगळ कन्या राशीत, शुक्र आणि गुरु मिथुन राशीत असणार आहे। अशा परिस्थितीत जाणून घेऊया मेष राशीसाठी हा आठवडा कसा असेल। या आठवड्यात तुमची गती पुढे नेण्याचा प्रयत्न आहे। ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आता पुढे जाऊ शकतात आणि तुमचे नेतृत्व कौशल्य चमकेल। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या इच्छा आणि इतरांच्या गरजा संतुलित करण्यास सक्षम आहात हे जाणून घेण्याची संधी मिळेल। या आठवड्याच्या शेवटी मित्रांसोबत घालवलेला वेळ तुम्हाला जीवनाच्या उद्देशाची आठवण करून देईल। मेष राशी येणाऱ्या नवीन आठवड्यासाठीच म्हणजे 11 ते 17 ऑगस्टसाठी जीवनाच्या विविध पैलूंमध्ये महत्त्वाचे बदल दर्शवत आहेत। या आठवड्यात तुमच्यासाठी प्रेम आणि नातेसंबंध मजबूत होतील। या आठवड्यात तुमचे लक्ष प्रेमसंबंध मजबूत करण्यावर असेल। तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत किंवा जोडीदारासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यातील विश्वास आणखीन दृढ होईल। कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू लागेल। तुम्ही घरी काही शुभकार्याचे आयोजन करू शकता। आरोग्य सामान्य राहील, फक्त तुमच्या आहाराची काळजी घ्या। हा आठवडा व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्यात घालवला जाईल। तुमचा दृष्टिकोन जितका व्यावहारिक असेल तितकी शांतता राहील। व्यावसायिक आघाडीवर तुम्ही तुमचे स्थान आणि सार्वजनिक प्रतिष्ठा मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसाल। जुनी समस्या पुन्हा उद्भवू शकते। तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल। या आठवड्यात तुम्ही व्यवसायात मंद पण स्थिर प्रगती कराल। कामात पूर्णपणे बदल करण्यासाठी किंवा नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी कोणत्याही मोठ्या योजना करण्याऐवजी सध्याची परिस्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केल्यास ते चांगले होईल। नोकरी करणारे लोक त्यांच्या विरोधकांवर विजय मिळवतील। या आठवड्यात तुम्ही प्रेमाच्या बंधनाबाबत अधिक गंभीर असाल। तुम्ही एकमेकांचे जीवनसाथी बनण्याचा निर्णय घेऊ शकता। तुमच्या स्वभावात अहंकार येऊ शकतो, म्हणून यामुळे नातेसंबंधातील अंतर वाढू नये याची काळजी घ्या। मेष राशी या आठवड्यात तुम्ही पुन्हा एकदा नवीन आहात। 11 ऑगस्ट रोजी जेव्हा बुध तुमच्या सिंह राशीच्या स्वप्रगटीकरण क्षेत्रात थेट प्रवेश करेल, तेव्हा तुम्हाला हे स्पष्ट करण्यास सांगितले जाईल की तुम्ही कोण आहात आणि तुमच्या आवडत्या लोकांना ते समजले आहे। त्यांच्याशी धीर धरा, कारण त्यासाठी वेळ लागू शकतो, परंतु तुमच्या मनापासूनच्या आत्मपरिभाषेत दृढ राहा। कर्क राशीतील शुक्र गुरु युती तुमच्या भावनिक क्षेत्राला उजळते, ज्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये घरासारखे वाटण्याची संधी मिळते आणि तुम्ही जे महत्त्वाचे आहात त्यांच्याशी तुमचे मत शेअर करता। जेव्हा तुम्ही तुमच्या भावना टाळत नाही, दूर करत नाही किंवा स्वतःला अडचणीत आणत नाही, तेव्हा तुम्ही घरी असता। या आठवड्याच्या शेवटी मिथुन राशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या संवाद कौशल्याच्या शक्तीची आठवण करून देतो आणि जर तुम्ही त्यांचा परिश्रमपूर्वक वापर केला तर तुमचे जग खरोखरच कसे बदलू शकतात। बुध ग्रह मागे असल्याने मंगळवार 12 ऑगस्ट हा दिवस नातेसंबंधांसाठी वर्षातील सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे। शुक्र आणि गुरु कर्क राशीत एका युतीत एकत्र येतात, ज्यामुळे आपण सर्वांना प्रेम, आशा आणि परिवर्तनांना स्वीकारण्यास मदत होतो। त्याच दिवशी मेष राशीतील चंद्र आपले लक्ष नातेसंबंधांच्या गतिशीलतेकडे वळवतो, तर 14 ऑगस्ट रोजी चंद्र वृषभ राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे आपण प्रेमाचे स्वप्न पाहतो तेव्हा प्रेमाला आणखी चालना मिळते। मेष राशी सोमवारचा मीन चंद्र परिस्थितीला थंडावा देतो आणि तुम्हाला थोडा वेळ देतो। जर तुम्ही विश्रांतीशिवाय पुढे जात असाल तर हा तुमच्यासाठी आराम करण्याचा आणि अधिक आत्मपरीक्षण करण्याचा क्षण आहे। मंगळवारी तुमच्या राशीतील चंद्र अपवादात्मक वाटेल, जो तुम्हाला अधिक कामांसाठी प्रेरित करेल। मंगळ तुमच्या राशीच्या विरोधात असल्याने तुमचा राग तुमच्यावर हल्ला करू शकतो। हल्ला करू नये याची काळजी घ्या। जेव्हा तुम्ही गोष्टींचा विचार करता तेव्हा तुम्ही अधिक जिंकता, म्हणून हेतूने योजना आखत राहण्यासाठी ही तुमची राशी आहे। शेवटी मंगळवारी शुक्र आणि गुरुच्या युतीतून तुमच्या आत एक आश्वासक ऊर्जा असते, जी तुम्हाला असे वाटते की काहीही शक्य आहे। मेष राशी हा आठवडा 11 ते 17 ऑगस्ट तुमच्या संवादाच्या क्षेत्रात चंद्राच्या कृपेने सुरू होतो, जो प्रभावी संवादाला प्रोत्साहन देतो। हा काळ महत्त्वाच्या संभाषणांसाठी, विशेषतः करिअरच्या संधींसाठी अनुकूल आहे। आठवड्याच्या मध्यात सिंह राशीतील मंगळाचा उत्साही प्रभाव तुमच्या सर्जनशील आवडींना चालना देतो आणि दीर्घकालीन ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो। तथापि हा आठवडा पुढे जात असताना
आवेगपूर्ण खर्च करण्यापासून सावध राहा. शुक्राचा प्रतिगामी ग्रह आर्थिक विवेकाला प्रोत्साहन देतो. परस्पर संबंधांमध्ये तडजोड करावी लागू शकते. बुधाचा प्रभाव तुम्हाला अधिक लक्षपूर्वक ऐकण्यास उद्युक्त करतो. आठवड्याच्या शेवटी वृषभ राशीतील युरेनसची सूर्याचे संरेखन तुमच्या सामाजिक वर्तुळात अनपेक्षित संधी आणतो, परंतु स्थिरतेची आवश्यकता देखील अधोरेखित करते. तुमच्या आरोग्याची अतिरिक्त काळजी घ्या आणि जास्त जबाबदारी घेण्याचे टाळा. प्रणय हवे आहेत. आठवड्याच्या शेवटी उत्स्फूर्ततेचे स्वागत आहे. भावनांच्या स्पष्ट अभिव्यक्तीला प्राधान्य द्या. विश्रांती आणि प्रेरणासाठी छंद किंवा क्रीडा क्रियाकल्पांमध्ये ऊर्जा वापरा. एकंदरीतच पाहता मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिन्याचा नवा आठवडा उत्तम असेल. ग्रहांची स्थिती दर्शवित आहे की तुम्ही चांगले निर्णय घेऊ शकता. हा असा काळ आहे जेव्हा तुम्ही अंतर्गत गोंधळ शांत करून कार्यांना ठोस स्वरूप देण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याचे संकेत आहेत. जीवनाचा समतोल राखाल. तुमचा दृष्टिकोन जितका व्यावहारिक असेल तितकी शांती राहील. व्यावसायिक आघाडीवर तुम्ही तुमचे स्थान आणि सार्वजनिक प्रतिष्ठा मजबूत करण्याचा प्रयत्न करताना दिसाल. मेष राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल, शुभ क्रमांक 5 असेल आणि शुभ दिवस शनिवार असेल. या आठवड्याच्या शेवटी समाजात तुम्हाला चांगला मानसन्मान मिळेल. एकंदरीत पाहता मेष राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.